श्री स्वामी समर्थ. सद्गुरू दादा महाराज, आपण सद्गुरू दादा महाराज म्हणतो ते आपल्या समोर आहे. आत्ता जर हे आपल्या समोर जर नसते आणि मी सद्गुरू दादा महाराज असं जर म्हटलं असतं तर आपल्यासमोर कुठलं रूप आलं असतं, डोळ्यासमोर कुठलं रूप आलं असतं. साधारणतः फक्त आपण विचार करा आणि सांगा मनामध्ये काय काय आहे. की एखादे भगवे वस्त्र घातलेले, दाढी वाढलेले, थोडेसे पोक्त, अशी एखादी व्यक्ती आपल्या समोर आली असते, बरोबर ना. म्हणजे असं मला वाटतं, म्हणजे मी जेव्हा कल्पना केली तर मला असं वाटतं की अशी प्रतिमा डोळ्यासमोर येते. पण प्रत्यक्षात आपण बघितलं तर आपल्या विचारांना छेद देणारी हे समोर जी व्यक्ती बसली श्री सद्गुरू दादा महाराज. म्हणजे एवढं सद्गुरू दादा महाराज का म्हणायचं त्यांना, काय आहे एवढं. सद्गुरू दादा महाराजांचं वर्णन थोडक्या शब्दात, थोडक्या एका गायनामध्ये केलेलं आहे. तिथं त्यांनी स्वतःने हे गाणं रचले, गीत रचले, स्वतःचं गीत आहे, स्वतः रचना केलेली आहे आणि स्वतः त्याला चाल दिलेली आहे. असे सौ शुभांगी हल्ल्या इथं आमंत्रित करतो, आपण ते गीत सादर करावं. सौ शुभांगी हल्ल्या. वंदनीय व्यासपीठ, उपस्थित स्वामी भक्त, आज खरोखरच माझ्या आयुष्यात हा दिवस खरोखरच अविस्मरणीय असा ठरणारा दिवस आहे. कारण जगात दोन प्रकारची माणसं असतात. देव ज्यांच्यावर प्रेम करतो अशी माणसं आणि देवावर ज्यांचं प्रेम असतं ती माणसं, असे दोन गट असतात. आज अशा गटात स्वामींनी मला आणलेलं आहे की ज्या लोकांच्यावर स्वामींचं अतिशय प्रेम आहे किंवा जे लोक स्वामींना खूप आवडतात आणि अशा लोकांच्यात आजचा संपूर्ण दिवस घालवण्याची संधी मिळाली. आज इथं जे जे आले ते खरोखरच सगळेच भाग्यवान आहेत. त्यांच्या इतकं भाग्यवान कुणीच असू शकत नाही असं मी म्हणेन. आल्यानंतरच त्या ठिकाणी म्हणजे कुठल्या गोष्टीचं कौतुक करावं आणि कुठल्या गोष्टीचं म्हणजे त्याच्यासाठी शब्द सामर्थ्य अपुरच पडणार आहे. आणि रेखा मौलीनं म्हणाल तर आपण काही करत नाही, हे सगळं स्वामी करून घेतात अशी त्यांची त्या बोलून गेल्या. पण मी असं जरूर म्हणेन की स्वामी पण करून घेतात, पण स्वामी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी करून घेण्यासाठी तेवढ्या ताकदीचीच माणसं निवडतात. आणि इथं पंढरपूर शाखेचं आजचं दिवसभराचं त्या ठिकाणी सगळं कामकाज पाहिल्यानंतर मला खरोखरच म्हणजे कौतुक करणे इतकी मी काय मोठी नाही आहे किंवा तिथंपर्यंत मी पोहोचू सुद्धा शकणार नाही. पण मी खूप भारावून गेले आणि मला इथे येण्याची संधी स्वामी समर्थांनीच मला उपलब्ध करून दिली. आणि हा सगळा सोहळा मला याची देही याची डोळा मला पाहण्याचं भाग्य दिलं. त्याबद्दल मी समर्थांची कायमची ऋणी आहे आणि सद्गुरूंची सुद्धा. माझ्या या गाण्यातून मला माझे सद्गुरू कसे आहेत किंवा सद्गुरूंच्याबद्दल ज्या भावना आहेत त्या मी या व्यक्त करणार आहे. पुण्यातल्या लोकांनी आमच्या ऐकलेलेच आहे, परंतु पंढरपूरवासियांना आणि खास करून आपल्या रेखा मौलींना हे मी ऐकावं त्यांनी माझं असं, अशी मी इच्छा व्यक्त करते. मी संगीत विशारद वगैरे काही नाही, मला थोडंसं भीती वाटायला लागली आहे तरी सुद्धा मी घाबरत नाही म्हणून दाखवते, तुम्ही गोड मानून घ्या. विजय पताका श्री दादांची झळकते अंबरी, हो झळकते अंबरी. स्वामी आहेत मंदिरी, हो स्वामी आहेत अंतरी. विजय पताका श्री दादांची झळकते अंबरी, स्वामी आहेत मंदिरी, हो स्वामी आहे अंतरी. अण्णांना या गुरुपदी ठेवून स्वामी सेवेचा ध्यासही घेऊन. अण्णांना या गुरुपदी ठेवून स्वामी सेवेचा ध्यासही घेऊन. नित्य निरंतर
निरंतर सेवा करीती खंडन सावा ध्यास हा मनी स्वामी आहेत मंदिरी हो स्वामी आहे अंतरी प्रसन्न लोभस हास्य मुद्रा आशिष देती आबाल वृद्धा प्रसन्न लोभस हास्य मुद्रा आशिष देती आबाल वृद्धा प्रबोधनातून भक्ता मिळते चिंता भय मुक्ती हो प्रबोधनातून भक्ता मिळते चिंता भय मुक्ती स्वामी आहेत मंदिरी हो स्वामी आहेत अंतरी माय पित्यांची गुणग्राहकता इति वर्णावी या जय गीता माय पित्यांची गुणग्राहकता इति वर्णावी या जय गीता नाव विजय हे सार्थकी आता नाव विजय हे सार्थकी आता धन्य असतील माता पिता धन्य असतील माता पिता गुरु कृपेचा वास अंतरी गुरु कृपेचा वास अंतरी स्वामी आहेत मंदिरी हो स्वामी आहेत अंतरी गुरुसेवेतून गुरुपदावर मार्गही खडतर तरीही सुखकर गुरुसेवेतून गुरुपदावर मार्गही खडतर तरीही सुखकर भक्तजनांना उद्धरण्याची आस असे अंतरी हो आस असे अंतरी स्वामी आहेत मंदिरी हो स्वामी आहेत अंतरी विजय पताका श्रीदादांची झळकते अंबरी स्वामी आहेत मंदिरी हो स्वामी आहेत अंतरी स्वामी आहेत मंदिरी स्वामी आहेत अंतरी जोरदार आहे. श्री स्वामी समर्थ. आपण हे गीत ऐकलं, सद्गुरू दादा महाराजांचं नाव आपल्याला कळलं का हो काय? विजय हे त्यांचं नाव. आपण सद्गुरू म्हणतो, सद्गुरू दादा महाराज म्हणतो. त्यांचं नाव विजय ठेवलं आणि मायप्रेत्यांची गुणग्राहकता ही अशी गुणग्राहकता असं. आणि असंच व्यासपीठ होतो, तिथं अण्णा महाराज बसले होते, असे सगळे समोर भक्त बसले होते. सगळ्या भक्तांची अशी मांदियाळी होती आणि त्यातून अण्णा महाराज असे म्हणाले, असं त्यांनी बोट केलं समोर आणि ते म्हटले की हे जे समोर आहे ना माझ्यासमोर, तर त्याच्यासारखा मला सगळे सेवेकरी पाहिजे, त्याच्यासारखा भक्त पाहिजे. आणि ते बोट जे ज्यांच्याकडे केलं होतं ते होते सद्गुरू दादा महाराज. वेळ होत चाललेला आहे आणि
सगळेजण वाट बघतात ती अमृतवाणी, सद्गुरूंची अमृतवाणी. बरंच अजून काही सांगायचं होतं, पण वेळेअभावी मी फक्त आता एवढंच फक्त सांगतो. श्री सद्गुरू दादा महाराज आणि त्यांच्या अमृतवाणीतील प्रबोधन. मी इथं सद्गुरूंना आमंत्रित करतो. आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. सद्गुरू दादा महाराज. श्री स्वामी समर्थ. पंढरपूरमध्ये आलो 1 वर्षांनी आणि आपण सगळे आज सकाळपासून दमलेले आहात. थोडासा उत्साह सुरुवातीच्या कार्यक्रमाची अशी करू की आता विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. वाळवंटी चंद्रभागेच्या काठी खेळ मांडिला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. मात्र असं वाटतं की विठूचा गजर स्वामी नामाचा झेंडा रोविला आणि कुलकर्ण्यांचा हा बंगला जणू स्वामी मठ हा झाला. वा वा वा. विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल, 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 विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. जय जय श्रीराम, 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 जय जय श्रीराम. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्रीयुत मोहनराव कुलकर्णी, सौ रेखाताई कुलकर्णी, श्रीयुत भगवंतराव कुलकर्णी, श्री मोरेश्वर कुलकर्णी, सौ मुग्धा कुलकर्णी, कुमारी भारवी कुलकर्णी, सगळा हा कुलकर्णी परिवार, कुलकर्णी परिवाराच्या ह्या बंगल्यामध्ये सुरू झालेली स्वामी सेवा, त्यामध्ये सेवा करणारे श्री स्वामी सेवेकरी, स्वामी भक्त आणि इथे उपस्थित सर्व स्वामी भक्त यांचं खूप मी जोरदार स्वागत करतो. आज दिवसभर आपण जो उत्साह दाखवला, एक दिवसाचा कार्यक्रम होता, पण आपण जवळजवळ मागचे 2 महिने जे कष्ट घेतलेत त्याचं फळ आज इथे सगळ्यांनीच बघितलं. सगळ्यांना स्वामी सेवेचा जो आनंद, सगळेजण त्यात न्हावून गेले अक्षरशः. एक कार्यक्रम कोणता होता की 1 वर्ष झालं आपल्याला ह्या केंद्राला वर्धापन दिन. कोणतीही गोष्ट सुरू करणं सोपं. सागर साहेब म्हणले, एखादं दुकान, एखादं कार्यालय सुरू केलेलं आहे, एखादं हॉटेल सुरू केलंय, चाललं नाही चाललं. आध्यात्मिक केंद्र तर फार अवघड गोष्ट असते. आध्यात्मिक केंद्र सुरू करणं सोपं आहे, पण ते सुरू ठेवणं फार अवघड आहे. आणि गुरुवारी अण्णांनी सांगितलं होतं की हा जो स्वामी मार्ग आहे, या स्वामी मार्गामध्ये येणं सोपं आहे. बघा कसे त्यांचं विचार होत, जाणं तर आणखीन सोपं आहे म्हणले. अशी काही घटना घडती, तो जो कोणी तो भक्त असतो त्याला वाटतंय, एखादी
संकट येतं त्याच्यावरती. तो एका मिनिटात लगेच स्वामींना दोष देऊन रिकामा होतो. मी एवढं केलं, स्वामींनी मला काहीच नाही केलं, मी या संकटात सापडलो, जाऊ दे, नकोच काय करायला, मरू दे म्हणतो. तो बाहेर पडतो ह्या मार्गातनं. टिकून राहणं अवघड असतं आणि त्या टिकून राहण्याकरता जो ध्यास लागतो, तो गुरुचा ध्यास जो लागतो, त्या रेखा मौलींच्याकडे होता. सबसे बडा गुरु से बडा उसका ध्यास. गुरु तो मोठा आहेच आहे, पण तो ध्यास मनात लावावा लागतो, मनात लावून घ्यायला लागतो. आणि त्याच्याकरता संपूर्ण आयुष्य म्हणा, आपला दिवसभराचा वेळ त्याच्याकरता खर्च करावा लागतो. तेव्हा हे केंद्र सुरू होतं आणि ते व्यवस्थित त्याचं कार्य पुढे सुरू ठेवतं. आपल्या सगळ्या पंढरपूर सेवेकरांचं एकदा खरंच परत एकदा मनापासून मी कौतुक करतो की संपूर्ण वर्षभरात आता आपण ऐकलं, आढावा घेतलेला, तो किती उत्सव साजरे, किती सण साजरे केले, कसे उपक्रम साजरे केलेले आहेत. आणि अभिमान वाटावा अशी ही कामगिरी रेखा त्यांच्या आणि मोहनरावांच्या मार्गदर्शनाखाली, आणि त्याबरोबर पुण्यातनं त्यांना मार्गदर्शन करणारे श्री अनंतराव जोशी. तर एकदा परत खूप जोरदार टाळ्या ह्या सगळ्या आपल्या स्वतः करता आपण मार्गदर्शन. हे केंद्र, हे आपण जे म्हणलं की नाम, स्वामी नामच का, दुसरं कुठलं नाम का नाही, तर दुसरं कोणतंही नाम आहे. पण कलियुगात महाराजांनी स्वतः सांगितलं होतं की कलियुगात तारक नाम फक्त माझंच असणार आहे. आणि मग त्याच्याकरता परत आपल्याला बरचसं मागे जावं लागतं. स्वामींचं नाव का, तर त्याच्याकरता पहिल्यापासून मग परत दत्त महाराजांच्या अवतारापर्यंत जावं लागतं. दत्त महाराजांच्या अवतारानंतर एक एक पुढचे जे अवतार होते, आपण जर का बघितलं असेल की आपल्याला मानवाच्या जवळ येणारे ते अवतार होते. नंतर दत्त महाराजांनी प्रत्यक्ष देव, स्मृतृगामी म्हणजे आपण आठवण करता समोर हजर होणार आहे. आपण म्हणतात मराठी अमुक एक नाव घेतलं आणि तो दत्त म्हणून तो हजर झाला. इतकं तत्काळ पावणार ते दैवत दत्त महाराजांचं. पण त्या काळी ऋषी मुनी तेवढे तेजस्वी होते, तेवढी त्यांची उपासना होती, प्रत्यक्ष देव त्यांना दर्शन द्यायचे. पुढे पुढे कसं की मानव जातीला सुसह्य होईल अशा रूपात येणं दत्त महाराजांनी पसंत केलं. म्हणून पहिला अवतार त्यांनी श्रीपाद श्रीवल्लभांचा घेतला. पिठापूर ते पूर्वपर्यंत त्यांचा कार्यकाळ, तो संपल्यानंतर दुसरा अवतार झाला नरसिंह सरस्वती स्वामींचा. लाड कारंजा ते त्यांचा जन्म, लहान बालकाच्या रूपात ते त्यांची मुंज असतोपर्यंत ते काहीच बोलले नाही. आणि जेव्हा मुंज लागली त्यांची, तेव्हा त्यांनी ओंकाराचा जो नाद केला आणि त्याच्यानंतर वेद म्हणून दाखवले. आणि तात्काळ माता पित्यांची परवानगी घेतली की मला आता जगाच्या कल्याणाकरता माझा हा अवतार आहे, मला काशीला जावं लागेल. काशीला गेल्यानंतर त्यांना तिथे दीक्षा मिळाली. त्यांचं नाव नरसिंह सरस्वती ठेवलं गेलं. नरहरी नाव होतं, नाव बदलून हे नरसिंह सरस्वती ठेवलं गेलं. आणि मग भक्तांचा उद्धार करण्याकरता म्हणून जे ते फिरत फिरत संपूर्ण भारत देश फिरत पहिले तिथे आले, औदुंबर कसे आले. औदुंबरला काही काळ त्यांनी वास्तव्य केलं, तिथे साधना केली. तिथून नरसोबाच्या वाडीला गेले, तिथे जवळ 12-1 वर्ष तिथे राहिले. तिथल्या अनेक भक्तांचा उद्धार केला. तिथून गाणगापूरला गेले. गाणगापूरला तर 24 वर्ष वास्तव्य होतं त्यांचं. आणि दत्त महाराजांचा अवतार म्हणल्यानंतर सगळे लोक त्यांना प्रत्यक्ष दत्त महाराजच म्हणायचे. गाणगापूरला गेले की सगळे लोक असे, गाणगापुरी जमलो सारे, मूर्तिमंत हा दत्त पहारे. गाणगापुरी जमलो सारे, मूर्तिमंत हा दत्त पहारे. एवढं जागवलं त्यांचं, एवढं तप त्यांचं, साधन, एवढी तेज त्यांच्या चेहऱ्यावरती. प्रत्यक्ष दत्त महाराजांचा भास व्हायचा लोकांना. आणि त्यांनी केलं पण तसं. काही अशक्य नाही अशी त्यांनी गोष्टी, काही मृत आत्मे सुद्धा त्यांनी ते जिवंत केलेले आहेत. आपल्या जे कोणी भक्त असेल त्यांनी नातेवाईकांना ते जिवंत केलेलं आहे. हा अवतार संपवताना त्यांनी सांगितलं की त्यांचे जे 4 शिष्य होते त्यांना सांगितलं मी अवतार संपवतोय, पण मी देहरूपाने इथे गाणगापूरमध्ये आहे, माझ्या निर्गुण पादुका मी देतोय. त्यांना फुलांचं आसन तयार केलं आणि त्या भीमा जो संगम आहे भीमा अमृजाचा, त्याच्यातनं ते पलीकडे गेले श्रीशैल्यवनामध्ये. आणि ती खून म्हणून तिथनं परत 4 फुलं परत आली. हे सगळं आपल्याला वर्णन मिळतं गुरुचरित्रामध्ये. गुरुचरित्र हा विषय हल्ल्या साहेबांच्या प्रत्येक आवडीचा मी सांगतो, कारण अनेक वर्ष त्याचं ते पारायण करतायत.
आणि पारायण करणं आणि त्याच्याप्रमाणे आचरण किंवा वर्तन करणं. मी बरेच वेळा शब्द वापरतो की पारायण, आचरण, वर्तन, शिकवण, सगळं जे काय असेल गुरुचरित्र ते त्यांच्याकडे आपल्याला बघायला मिळेल. तुम्ही त्यांना एकदा कधी भेटाल, गुरुचरित्र हा विषय घेतला तर ते माझ्यापेक्षा आणखी 4 शब्द नक्कीच चांगले सांगू शकतील. त्या श्रीशैल वनामध्ये गेल्यानंतर तिथे गुप्त झाल्यानंतर महाराज तिथे प्रगट झालेले. ते कोण? तर आपले स्वामी समर्थ महाराज. आणि स्वामी समर्थ महाराज प्रकट झालेले ह्या 2 कथा आहेत त्याच्यामध्ये. महाराजांनी दोन्ही भक्तांना सांगितलं. ज्यांनी कथा पहिली सांगितली, महाराज कर्दळी वनामध्ये प्रगट झाले. कसे प्रगट झाले? एक लाकूड लाकडं तोडण्याकरता ते कर्दळी वन अजून सुद्धा खूप असं गोड आणि असं अगम्य आहे काहीतरी. खूप मोठमोठी वारुळं तिथे आहेत, खूप दाट जंगल आहे. काही लाकूड तोडे त्या जंगलात जाऊन लाकडं तोडून आणायचे. त्यातला एकाची कुऱ्हाड वरनं खाली वारुळावरती पडती आणि एक रक्ताची चिळकांडी उडती त्या वारुळातनं. तो लाकूड तोडा घाबरतो, तो खाली उतरतो, त्या वारुळासमोर उभा राहतो. आता काय घडतंय एवढं म्हणस्तोपर्यंत वारुळ ते दुबंगतं आणि आतमध्ये एकदम तेजस्वी मूर्ती 7 फूट उंची, गोरोपान शरीर, गुलाबी, साधारण गुलाबाचं फूल कसं असं इतकं मऊ असतं, त्याचं कांती अशी लांबून बघितलं चमकायची ती. डोळे एकदम प्रखर तेज त्या डोळ्यामध्ये, आपण डोळ्यात डोळा लावून सुद्धा तिथे बघू शकणार नाही असं. हात गुडघ्याच्या खाली, पावलं लांब आणि फक्त लंगोटे घेतलेले, कमरेवर हात ठेवून उभे राहिलेले महाराज तिथे प्रगट झाले. त्या लाकूड तोडायला इतकं भीती वाटली, अरे हे कोण महाराज म्हणले, आता हा कोण बाबा, मला काय शिवाशाप देतो का आता. त्यांनी त्याला आशीर्वाद दिला की मी तुझ्या कारणे मी इथं प्रगट झालो, आता तुझ्या हातून मी प्रगट झालेलो आहे, तुझं कल्याण आहे, तू पुढच्या अनेक पिढ्या मी तुझ्या पाठीशी आहे. आणि तिथनं ते निघाले आणि भारतभर भ्रमण करते झाले ते. दुसरी कथा अशी की शेली खेडेग्रामी, आपण आपल्या आरतीमध्ये म्हणजे म्हणतो, आता जर शेली गाव साधारण त्या दिल्लीच्या आसपास कुठेतरी आहे, तर तिथे एक लहान मुलगा आई वडिलांच्या बरोबर, आई वडील कामाला जसे जंगलामध्ये असेच लाकूड फाटा आणण्याकरता, एक लहान मुलगा तिथे खेळत बसायचा, गोट्या खेळायचा. तिथे एक छोटंसं मंदिर असतं, त्या जंगलामध्ये सुद्धा एक छोटंसं मंदिर, कुठल्या देवाचं माहिती नाही, पण तो नेहमी हाक मारायचा त्याला की देवा तू माझ्याबरोबर ये ना गोट्या खेळायला, माझ्याबरोबर कोणीच नाहीये. आणि असं होतं एक दिवस, खरोखरीच त्या देवळापाशी काळोख दाटून येतो, एकदम बिजा कडकडल्यासारखा आवाज होतो आणि तिथली त्या देवळासमोरची जमीन दुबंगून एक बालमूर्ती तिथे प्रकट होते. ही बालमूर्ती म्हणजे स्वामींची बालमूर्ती. त्या बालमूर्तीचं रूप आज आपल्याला अंबेजोगाईजवळ केज म्हणून गाव आहे, त्या केजच्या त्या मठामध्ये ह्या बाल रूपातल्या स्वामींची मूर्ती आपल्याला बघायला मिळते तिथे. ह्या दोन्ही गोष्टी स्वामींनी त्यांना मान्यता दिली. शेली गावात म्हणून ते असं एक जोगामध्ये मी मागे म्हणलं होतं की शेली गावात गावात प्रगटले हो स्वामी, शेली गावात गावात प्रगटले हो स्वामी, ब्रह्म निर्गुण निर्गुण गेले 4 धामी, ब्रह्म निर्गुण निर्गुण गेले 4 धामी, भक्त उद्धारा उद्धारा उद्धार ते झाले, भक्त उद्धारा उद्धारा उद्धार ते झाले, स्वामींचा गोंधळ 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 घालते, स्वामींचा जोगवा 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 मागते. एक गोंधळ किंवा हा जोगवा अशा पद्धतीचं गाणं साधारण 10 ते 15 वर्षापूर्वी स्वामींनी लिहून गेलं. नवरात्र होतं, अचानक बसवलं तिथे, 10 साळा गोंधळ उतरवला गेला, त्याला चालही मिळाली, त्या चालीत तो त्या दिवशी म्हणून बघितला जमतोय. मग तो दरवर्षी नवरात्र आपण पुण्यामध्ये म्हणायला सुरुवात केली होती. महाराज जे प्रगट झाले कुठूनही, लाकूड तोडाच्या म्हणण्याप्रमाणे जर का तिथे प्रगट म्हणजे ज्या कर्दळीवर प्रगट झाले, तर तिथून ते संपूर्ण भारतभर फिरून अक्कलकोटला येणं त्यांना बराच वेळ लागला. ते टप्प्याटप्प्याने येत गेले. पंढरपूर पाशी सुद्धा महाराज आले, पण पंढरपूरच्या अगोदर राजूरमध्ये महाराज राहत होते आणि त्या राजूरमध्ये अनेक भक्त त्यांचे झाले होते. तिथे अनेक दिवस त्यांनी वास्तव्य केलं. तिथून एक दिवस ते अचानक निघाले, कोणालाही न सांगता. ते इतके लहरी होते, कारण शेवटी ते ब्रह्मांड नायक येते, कोणाचा ताबेदार नाहीच. ते म्हणले मला कुणी अडवू शकत नाही, आपलं मन जसं जाईल त्या मनोवेगे ते कुठेही जायचे. ते
तिथून निघाले, पंढरपूरला आले. पंढरपूरला त्या दिवशी दुपारी भरपूर पाऊस, तुफान पाऊस. त्या भीमेला इतका पूर आलेला. अलीकडच्या काठावर काही लोक होते, पलीकडचा काठ दिसत होता, एवढं पाणी होतं. आणि अशी एक घटना घडली की त्या पाण्यावरनं चालत चालत महाराज, जसं आपण जमिनीवर चालतोय तसे महाराज तिथं चालत आले. इकडच्या काठावरची लोक बघितले, अरे हे काय म्हणले, हा केवढा चमत्कार आहे म्हणले हा. आणि त्या अलीकडच्या काठावर काही राजूर मधली लोक होते, ते म्हणले हे महाराज आपल्या गावातले आहेत म्हणले, हे इकडे कसे काय आले, इतके लवकर कसे काय आले. आणि महाराज या काठावरती आले, त्यांनी त्या लोकांनी त्या स्वामींच्या पायावरती अक्षरशः लोटांगण घातलं. महाराज तुम्ही इकडे कसे काय आलात, इकडे कशाला आलात. राजूरमध्ये आम्ही तुमची जी सोय केली त्याच्यामध्ये काही चूक झाली का, आम्ही जे सेवा करायचो त्याच्यामध्ये काही चूक झाली का. महाराज एक नाही दोन नाही, तिथून जे निघाले डायरेक्ट विठ्ठल मंदिरामध्ये आले. विठोबा समोर कमरेवर हात ठेवून उभे राहिले. बघणाऱ्याला असं दिसत होतं, एकीकडं एक सूर्य, एकीकडे एक सूर्य. कुठला रंग बघायचा म्हणले, हा काळा रंग, हा गोरा रंग आहे, दिसतोय सगळा एक असतो श्रीरंग. दोघं एकमेकाकडे, विठोबा पण बघतोय स्वामींच्याकडे, स्वामी विठोबाकडे बघतायत. काय बोलले असतील माहिती नाही आपल्याला, शेवटी परब्रह्म रूपच दोघं. पंढरपूरमध्ये तिथे राहायचं ठरवलं त्यांनी. राजूरच्या लोकांनी सांगितलं होतं, हे महाराज जे कोणी आहेत, तुम्ही ह्या स्वामींची इथे तुम्ही भरपूर सेवा करा, तुम्हाला इथे हे एक परब्रह्म तुम्हाला इथे आलेलं आहे, परत सगुण रूपात आलेलं आहे, तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करतील. हे ऐकल्यानंतर एक बाई स्वामींच्याकडे गेली. मुलगा होत नाही म्हणाली. महाराज म्हणले ठीक आहे, तुला योग्य वेळेला अपत्य प्राप्त होईल, पण तू ते मला आणून द्यायचं. ती बाई कबूल होती, ठीक आहे देते आणून. यथावकाश तिला 2 मुलं होतात, एक काळं होतं, एक गोरं होतं. आता नेहमीप्रमाणे परत जर आईला गोरा पान मुलगा हवा असं, ती म्हणते ह्याला ठेवू बाजूला, काळं आहे ते घेऊन जाऊ म्हणले, नाहीतर हे देऊनच टाकायचंय. काळं घेऊन जाते ती स्वामींच्याकडं. आता तो ब्रह्मांड नाही की ज्यांनी दिलं त्याला माहितीच आहे ना काय दिलंय आपण. महाराज कडाडतात, हे मुलगा माझा नाही म्हणतात, माझ्या मुलाला तो घरी झोपून ठेवला ना, तो घेऊन ये. झालं, ते बाईचा चेहरा पडतो. आता ते गोर मुलगा द्यायचा, ती येते परत त्या काळ्या मुलाला घेऊन येते, ठेवती पाळण्यात, त्या गोऱ्या मुलाला उचलते. बघती तर तो मुलगा तिथंच मृत झालेला असतो, कशाने मरतो काही माहिती नाही. आता मात्र त्या बाईवर संकट कोसळते. ती काय करायचं आता, महाराजांनी हा मुलगा मागितला, आता काय करू. दोन्ही मुलांना उचलती, येते परत स्वामींच्या पायापाशी ठेवते. महाराज तुम्ही म्हणलात ना हा गोरा मुलगा हा घ्या, पण हा तर मृत झालेला आहे. महाराज बघतात, काही हरकत नाही. नुसतं त्याच्याकडे डोळे असे थोडेसे मोठे करून त्या बालकाकडे बघतात. त्याबरोबर तो बालक जो असतो तो उठून उभा राहतो, त्याचा पूर्ण पुरुष होतो. आणि बघता बघता तो मागे मागे जात अदृश्य होतो. मग बाईला सांगतात की तुझा हा जो मुलगा आहे ना, हा तुझा खरा मुलगा, याच्यावरचं गंडांतर टाळण्याकरता मी ह्याला पाठवलं होतं. मृत्यूयोग जो आहे म्हणून तो मुलगा मेला, तुझा मुलगा मी वाचवलाय, आता तू आनंदाने घरी जा, मला काही नको तुझा मुलगा. इतकी जे निसर्गाच्या मध्ये सुद्धा बदल किंवा कोणतीही जी क्रिया आहे ना, अशक्य गोष्ट महाराज शक्य करून दाखवतात. कोणतीही गोष्ट करण्यास समर्थ, म्हणून ते श्री स्वामी समर्थ. आपल्याकडे इथे भोसे म्हणून पण गाव आहे का, पंढरपूरच्या जवळ कुठे भोसे, तिथे यशवंतराव देव नावाचे आपल्या पोथीमध्ये उल्लेख असेल, देव मामलेदार म्हणून जो उल्लेख आहे, हा तहसीलदार होते ते. तर असंच शोध घेत घेत स्वामींच्याकडे आले. स्वामींनी त्यांना सांगितलं अमुक तुला उपासना देतो, आणि मी उपासना तुला पुढे इतकी वर्ष करायची की तुझ्याकडे मी एक महापुरुष पाठवणार आहे, त्याला तू तयार करायचंस. मग कोण तो महापुरुष, तर शेगावचे गजानन महाराज. अक्कलकोटला आल्यानंतर ते सांगितलं स्वामींनी, त्यांना त्यांच्या जवळ ठेवून घेतलं. 8 दिवस 10 दिवस त्याला सांगितलं, गजानना तुला जायचंय सटाण्याला. तेव्हा ते देव मामलेदारांची बदली सटाण्याला झाली. तुला जायचंय सटाण्याला, तिथं माझा भक्त आहे म्हणले देव मामलेदार. त्या मामलेदार म्हणजे ते इतके देव भळे होते, इतके सगळ्या लोकांना मदत करायची म्हणून त्यांना ते देव मामलेदार त्यांचं नाव पडलं. त्यांचं नाव यशवंतराव कुलकर्णी, त्यांचं नाव. भोसेकर त्यांना म्हणायचे. नंतर तुला त्या देव मामलेदारकडे जायचंय, तू स्वतःला तिथे उजळून घे, आणि मग तुझं कार्य कुठे असेल तो तुला सांगेल तो म्हणे देव मामलेदार, तुला त्या दिशेने तुला जायचंय. आणि गजानन महाराज तिथे सटाण्याला जाऊन त्या देव मामलेदारकडनं दीक्षा घेऊन ते जसं सांगतील तसं करून मग शेगावला जातात.
असे शिष्य महाराजांनी तयार केले. अक्कलकोटमध्ये अगणित लीला केल्या, अगणित. त्या सांगत बसलो तर एखादा मोठा ग्रंथ इथे तयार होईल. आपल्याला सगळ्यांना माहिती, आपण श्री स्वामी चरित्र सारामृत ही जी पोथी आहे त्याच्यामध्ये काही काही उल्लेख आहेत, पण ते उल्लेख जे ऐकलेल्या गोष्टींचे आहेत, थोडक्यात लिहिलेले आहेत. हे उल्लेख जर का सविस्तर लिहिले असे, काही ठिकाणी सविस्तर आहेत, पण त्याचे खूप मोठे असे बखर जे म्हणतो असे ते जाड असे ते ठोकळ्याच्या ठोके असे तयार झाले. पण जर का अगदी पहिल्यापासून कोणी लिहून ठेवलं असतं तर अक्षरशः खूप मोठा ग्रंथ त्याचा तयार झाला असता. आणि हे करून असे सगळे शिष्य म्हणजे देव मार्गदर्शक शिष्य घ्या, शंकर महाराज, आपले कुठलेही तुम्ही आता शिष्य घ्या, शिर्डीचे साईबाबा, जंगली महाराज, पुण्यामध्ये काळ महाराज, त्याच्यानंतर चिपळूणचे गोपाळबा केळकर, कोणतेही तुम्ही नाव घेतलं तरी सगळ्यांना स्वामींनी आपल्या नामाचा प्रचार करता त्यांनी प्रत्येकाला वेगवेगळ्या ठिकाणी पाठवलंय. आणि सगळ्यात सर्वश्रेष्ठ जे होते ते बाळप्पा, त्यांना स्वामींनी अक्कलकोटमध्ये राहा म्हणले, तुला माझी गादी चालवायची आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर म्हणजे अनेक वर्ष अक्कलकोटमध्ये, जवळ 22 ते 23 वर्ष अक्कलकोटमध्ये राहिल्यानंतर महाराजांनी पण अवतार संपवायचं ठरवलं. आणि 1878 साली चैत्र कृष्ण त्रयोदशी मंगळवार त्या दिवशी दुपारी महाराजांनी त्यांचा अवतार संपवला. पण त्यांचं जे वचन होतं आपल्याला पुढचं कार्य जे सुरू ठेवायचं होतं, भक्त उद्धारण्याचं, ते कुठे ना कुठेतरी प्रत्येक पुढच्या ही जी मंडळी होती, संत मंडळी, त्यांच्या पिढीमध्ये कुठे कुठेतरी येत गेलं. आणि असे हे दैवी अंश किंवा स्वामी अंश जन्माला आले. आणि त्यातलाच एक जण होता श्री अरविंद म्हस्के उर्फ अण्णा, स्वामींचा अंश. हा स्वामींचा अंश लहानपणापासूनच अध्यात्मामध्ये, आध्यात्मिक पार्श्वभूमी असलेल्या घरामध्ये वाढला. आपोआप मुखी दत्ताचं नाम आलं, स्वामींचं नाव यायला लागलं. आणि स्वामी सेवा करत करत मुंबई महानगरपालिकेमध्ये ते नोकरी करायचे. पण ते करून स्वामींची भक्ती त्यांनी अंगात इतकी भिनवली की स्वामींची जी शक्ती होती ती त्यांना प्राप्त झाली. आणि मग येणाऱ्या भक्तांचा उद्धार ते एका क्षणामध्ये करायला, कोणीही कोणती समस्या घेऊन त्यांच्याकडे गेला आणि विमुख परत गेलाय असं कधी झालं नाही. अण्णांच्याकडे जवळ 30 ते 35 वर्ष त्यांनी ह्या सेवेमध्ये घालवली. आणि अलिबाग पासून जवळ महाडपर्यंत 30 मठ त्यांनी स्थापन केलेले स्वामींचे. आणि त्याच्याकरता त्यांची आयुष्याची त्यांनी जवळ 35 ते 40 वर्ष त्यांनी त्याच्यामध्ये खर्च केली असं नाही म्हणता येणार, पण त्या सेवेमध्ये त्यांनी घालवली स्वतःच्या आयुष्याची. स्वतःच्या संसाराची कुठेही दखल न घेता, बा घरी काय सुरू आहे काय नाही, फक्त स्वामी 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 एवढं करत करत त्यांनी ती एवढी वर्ष फक्त स्वामी नामाचा विस्तार करायचा. आणि माझ्या स्वतःवरती जेव्हा काही घरगुती अडचणी आल्या, मला असं वाटलं की आता ह्याच्यातनं कोण बाहेर काढणार. तर इथे माझ्या पत्नीची मोठी बहीण इथे बसतात, सौ ज्योत्स्नाताई धर्माधिकारी, पुण्यामध्ये एक ठिकाणी स्वामींचं आरतीच आरती त्यांनी मला सांगितलं की चला मी तुम्हाला तिथे घेऊन जाते. तिथे स्वामींच्या मार्गातल्या एक क्ष व्यक्ती कोणतरी आहे, ती तुम्हाला काहीतरी उपचार सांगतील. आणि त्या मला तिथे घेऊन गेल्या. निमित्त कसं असतं बघा, ह्या स्वामी मार्गात मला आणण्याचं निमित्त ह्या झाल्या. त्यामुळे प्रत्येक कार्यक्रमात मी नेहमी सांगतो की मी किती मोठा झालो तरी मला आणणाऱ्या ह्या मार्गामध्ये ह्या आहेत. तर एकदा जोरदार कार्यक्रम. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. माझी अडचण दूर झाली. त्या माणसाने मला सांगितले उपाय ते मी केले. आणि त्यांनी मला सांगितलं की एक दिवस मी तुला अंबरनाथला घेऊन जातो. थोडस स्नेह आमचा वाढला. अंबरनाथ म्हणजे कुठं, कल्याणच्या जवळ. तिथे काय, तिथे अण्णा राहायचे. अण्णांच्याकडे मी तुला एकदा घेऊन जातो. एक वेळाला मी त्याच्याबरोबर गेलो, 2 वेळा गेलो. आणि अण्णांचे सुरुवातीला ज्या पहिल्यांदा अण्णांच्याकडे जायचंय म्हणलं तर माझ्या डोळ्यासमोर सुरुवातीला असं झालं की एखादा वयस्कर मनुष्य वा धोतर पांढरा काहीतरी कपडे घातलेले असतील. जसं हल्ल्याळ साहेबांनी सांगितलं की दादा म्हटल्यानंतर कोण दिसतात, जरा काहीतरी वेगळं दिसतं मनामध्ये, कोणीतरी काय. बरेच वेळा देवळात मलाच येऊन लोक विचारतात दादा महाराज कधी भेटतील. असं काहीतरी रूप. अण्णांचं पण तसंच होतं.
त्यांनी असं कधी दाखवलं नाही की बाबा मी महाराज आहे, कुठल्या माळा बिळा काही असं काही नाही, साधे पायजामा शर्टवरती बाहेर आले. आणि म्हणलं आता हे कसं काय, म्हणजे यांच्या अंगात शक्ती आहे वगैरे मला काही सवाल माहिती नव्हते, पण एक एक त्यांचा गुण समजत गेला. त्यांनी केलेले जसं स्वामी लीला करायच्या तसं अण्णांच्या लीला मी बघत गेलो आणि नकळत एक मनामध्ये असं झालं की आपण गुरु म्हणून हीच व्यक्ती योग्य आहे. आणि त्याच वेळेला त्यांनी पण मला एक 5 ते 6 भेटींमध्ये त्यांनी सांगितलं की ह्या मुलासारखे मला सेवेकरी हवे. त्यांनी बोट दाखवून सांगितलं होतं. इतके भरपूर गर्दी असताना फक्त त्यांनी माझ्याकडे बोट दाखवलं आणि माझ्या बरोबर मला ज्यांनी नेलं होतं त्यांनी सांगितलं दादा तुझ्याकडे त्यांनी बोट दाखवलंय. तरी पण मी म्हणलं की असं हे स्वामींचा मठ, हे स्वामी सेवा वगैरे हे म्हणलं ही वयस्कर लोक करतात. त्यावेळेला माझं काही 30-32 वय असेल. म्हणले आता आपण कशाला करायचं, बघू म्हातारं झाल्यानंतर बघू काय असेल. पण नकळत मी ओढला गेलो. महाराजांचीच ती लीला की जसं अण्णांनी सांगितलं की या मार्गात येणं सोपं आहे, बाहेर पडणं सोपं आहे, पण मला स्वामींनी बाहेर काढलंच नाही. मला ते आणखी पुढेच नेत गेले. आणि ते ज्या आरत्या तिथे करायचे, मी पुण्यामध्ये ज्यांच्याकडे गेलो होतो पहिला प्रथम, त्या आरत्या तिथे करायचे मी त्यांच्याकडे जायला लागलो. म्हणलं मग अशा आरत्या आपण सुद्धा करू शकतो. माझ्याबरोबर माझे स्नेही आता सुद्धा उपस्थित आहेत, श्री देशपांडे, श्री PR कुलकर्णी आणि श्री भोसले. आम्ही चौघांनी असं म्हणलं मग आपण आरती मंडळच स्थापन केलं तर. आणि मग ही एक कल्पना मांडली आणि त्याच्यातनं हे आरती मंडळाचा तो जन्म झाला. ते स्थापन झालं 1996 साली जानेवारी महिन्यातल्या. 25 वर्ष होऊन गेली. आम्ही रौप्य महोत्सव खूप मोठा केला होता. हे करत असताना आम्ही त्याला पूर्वी घरोघरी जाऊन आरती करायचो. प्रत्येकाच्या घरी 1 रुपया सुद्धा आम्ही कोणाकडनं मागायचो नाही. आम्ही स्वखर्चाने जायचो, आरती करायची. आरती करता लागणारे जे साहित्य आहे, विडा आहे, हुक्का आहे, हुक्क्या लागणारी तंबाखू आहे, त्याला कोळसे जे लागेल ते सोमवारी आम्हाला सगळ्यांना सुट्टी ना, सोमवारी माझी सगळी ती तयारी सुरू व्हायची. मग काही काळ माझा मुलगा आजारी असला, आई म्हणायची आज त्याला दवाखान्यात यायचं, ओंकार नाव ह्याला दवाखान्यात यायचं ओंकारला. आम्ही परवा नेलो तर आज तू न्यायचं, तुला सुट्टी आहे. मी म्हणायचो नाही आज आरती आहे, तुम्ही त्याला दवाखान्यात न्या. नाही नेलं तरी महाराज बघतील त्याला कसं बरं करायचं ते. इतका विश्वास टाकला अण्णांच्यावर आणि स्वामींच्या वरती. कोणताही प्रसंग, कठीण प्रसंग मी कधी डगमगलो नाही. माझ्यावर पण खूप प्रसंग आले, ते इथं सांगायची वेळ नाही ती. पण जी लोक काही असा एखादा संकट आला ना की ते घाबरतात किंवा महाराज, आणि महत्वाचा मुद्दा असतो की मी हे एवढं करते, मी हे एवढं करतो, मग माझ्यावर संकट काय येतं. हा जो मुद्दा आहे हा मुळात काढून टाकायचा मनातला. आपण करणारे कोणी नसतो, ते करून घेतात म्हणून आपल्याकडनं ते होत असतं. आपली मागची 10 जन्मांची ती पुण्याई असती म्हणून आपण ह्या जन्मी स्वामींचं नाव आपल्या तोंडी येते. हे आपलं भाग्य आहे. त्यामुळे असं कधी मनात विचार आणू नका. कुठलंही संकट आलं ते घाबरायचं नाही. महाराज आहेत, अण्णा आहेत, त्यांचं नुसतं स्मरण करा, संकट आपोआप कुठे लांब निघून जाईल. हा जो अण्णांच्या पासून जे आम्ही शिकत गेलो, त्यांचे जे मठ कसे त्यांनी स्थापन केलेले आहेत. मग पुण्यामध्ये मंदिर व्हावं असं त्यांनी सांगितलं. पुण्यातलं मंदिर 2003 सुरुवात केली बांधायला, 2004 पर्यंत पूर्ण झालं. पण त्याच्यानंतर मध्ये एक फोटो ठेवून आम्ही आरती करत होतो, पण असे कुठेतरी अपूर्ण आहे. मंदिर तर 4 एकदम सुरेख मार्बल वगैरे असं बसवलेलं आहे. कधी आलात पुण्यात तर आपण जरूर या बघायला. आणि आपले जे भोसले म्हणून मी आता उल्लेख केला, त्यांनी फक्त त्यावेळेला साहित्याचा खर्च घेतला. बांधकाम त्यांनी स्वतः करून गेलेलं आहे. त्याची जी काय मजुरी होती, तो काय खर्च आला तो त्यांनी उचललेला आहे तो. मग आता इथे आपल्याला मूर्ती बसवायला पाहिजे असं मनात विचार आला. अण्णांना विचारलं. सुरुवातीला आम्ही पंढरपूरलाच आलो होतो मूर्ती करता, पण ते आमच्या मनाने आम्ही आलो. अण्णांना विचारायच्या अगोदर मी आलो होतो पंढरपूरला. मला वाटतं मंदिरापाशीच मार्बलच्या त्या मूर्ती बनवण्याचे काही कारखाने, काही घरांमध्ये ते मूर्ती बनवतात. तिथं एक जणांना आम्ही विचारलं, फोटो दाखवला, असं त्यांनी सांगितलं देतो बनवून. एक 5-6 महिन्यात त्यांनी मूर्ती बनवून दिली. आम्ही परत आलो, मूर्ती घेतली, आम्ही परत पुण्याला गेलो. खूप आनंद झाला, आपण काहीतरी करून दाखवलं. कसं असतं बघा, गुरूंच्या पासून त्यांना न विचारता एखादी गोष्ट घडली, ते गुरुलाही ते बरोबर समजत असेल. 1-2-3 महिन्यांनी अण्णा आले. अण्णांना सांगितलं अण्णा मूर्ती करून आणली आहे. तुम्हाला बघू. अण्णांनी मूर्ती बघितली तर ते त्यावेळेला काही बोलले नाही, पण नंतर म्हणले ह्याच्यात महाराज नाही आहेत, ही मूर्ती प्रतिष्ठापना करायची नाही. आणि त्याच्यानंतर जवळजवळ 2 ते 3 वर्ष त्यांनी आम्हाला थांबवलं आणि नंतर मला पत्ता सांगितला, भांडुपला जा.
भांडुपला अमुक अमुक एक मूर्तिकार आहेत. म्हणलं मग आता ह्या मूर्तीचं काय करायचं? ते म्हणले तेच सांगतील काय करायचं ते. भांडुपला गेलो, तिथले जे मूर्तिकार जंजीरकर त्यांच्याकडनं मूर्ती बनवली. तो तर आणखीन एक वेगळा किस्सा आहे, तो परत कधी सांगेन. आम्ही पुण्यामध्ये आलो मूर्ती घेऊन, मध्ये जवळजवळ 1 वर्ष परत गेलं त्याच्यात. मूर्ती घेऊन आलो 30 मेला आलो. 4 जूनचा मुहूर्त होता, 4 जून 2010. आम्ही सरळ मे महिन्याच्या एंडला 30 का 31 मेला आम्ही ती मूर्ती रात्री पुण्यामध्ये आणली. एक 10 ते 12 लोकांनी उचलली. 4 जूनला आम्ही मिरवणूक काढली, जशी आता आपण पालखी काढली, मोठ्या रथातनं मिरवणूक काढली. मूर्ती खूप मोठी आहे. स्वामी बसल्यानंतर कसे दिसतील, 7 फूट मनुष्य बसल्यानंतर कसा दिसेल, त्याचे हात केवढे असेल, त्याचे पाय केवढे असेल, अशा पद्धतीने त्यांनी ती मूर्ती बनवलेली आहे. मिरवणूक काढून आणल्यानंतर इथं मंदिराचा दरवाजा, स्वामींची मूर्ती इथे ठेवली. जी 10 ते 12 लोकांनी उचललेली होती, आता ती उचलली जाईना. 20-25 लोक झटतात तर ती मूर्ती उचलली जाईना. काय करायचं अशात? आणि अशा ह्याच्यात सगळ्या लोकांना असं की आता काय होणार. प्रत्येकाचं की आता नका महाराज आणतो बघू चला. असं थोडक्यात झालं की एक अजाणतं काहीतरी असं मनावर एक दुःख की काय आपलं चुकलंय. महाराज इथं आहेत, आत का नाही येत, इथं आहेत, आत का नाही येत. नका स्वामी राया अंत आता पाहू, प्राण आले कंठी स्वस्थ कसा राहू. अशी ती थोडक्यात एक तळमळ अशी झाली होती. प्रार्थना करत होतो, त्यात एकाने काय केलं, नेमकं उजवं पाऊल जे आपण जर का महाराजांची मूर्ती बघितली असेल, पाऊल असं एक बाहेर आलेलं असं मांडी घालून बसल्यानंतर एकाने ते पाऊल उचललं, तर नेमकं ते पाऊलच तुटलं काटात करायचं. मग तर आणखीन सगळे हातबल. आता आजचा कार्यक्रम संपला, इतकी वर्षाची मेहनत आपली गेली. अण्णा म्हणले काळजी करू नका. म्हणले जेव्हा महाराज प्रगट झाले तेव्हा जखम होऊनच प्रगट झाले होते ना. म्हणले उज्यात पायला जखम झाली होती ना, मग ही तशीच आहे. म्हणले इथे हे प्रगट झालेत महाराज आणि हे आता तीर्थक्षेत्र होणार. म्हणले तुम्ही काही काळजी करू नका. जे गुरुजी आले ते प्राणप्रतिष्ठा करतात, ते गुरुजीनं सांगितलं तुम्ही मंत्र म्हणायला सुरुवात करा. आम्ही त्या जसं आपण बँडेज करतो तसं ते पाऊल असं थोडंसं बांधून ठेवलं. मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. मी 2-4 दिवसांनी परत भांडुपला गेलो, त्यांना सांगितलं असं असं घडले. ती पण लोक आली, त्यांनी ते सगळं जोडून दिलं. हे सगळं झाल्यानंतर एक महिना जर असेल, महिन्याभराने सगळं त्यांनी ते रंगून वगैरे परत जसं पहिल्यासारखं मूर्ती परत दिसायला लागली. आणि मग अल्लाह साहेबांनी एकदा असंच आम्ही बसलो असं सहज विचारत होतो की हे मंदिर आता कसं दिसतंय, काय होतं वगैरे, असा विषय निघाला. मग असं त्याला की ती पण एक प्रार्थना, आम्ही मंदिराची प्रार्थना अशी की नाम जपाने पुण्य वाढते, त्या नामाचे मंदिर हे. नाम जपाने पुण्य वाढते, त्या नामाचे मंदिर हे. स्वामी समर्थ मंदिर हे, स्वामी समर्थ मंदिर हे. स्वामी शक्ती असती इथे, अण्णांचेही तप दिसते. स्वामी शक्ती तिथं कार्यरत झाली. काही लगेच लोकांना अनुभवले. आणि कशामुळे की अण्णांनी जे तपसाधनेनी तिथे ते स्वतः उपस्थित राहून त्याला ती प्राणप्रतिष्ठा करून घेतली मूर्तीची. त्या औदुंबर हा उभा असे. अक्कलकोटला आपण गेलो ना, कसं वटवृक्ष आहे तसा औदुंबर आहे मोठा. त्या औदुंबराखाली मंदिर. आणि जर का लांबून बघितलं खरोखरीच आपण अक्कलकोट मध्ये आलो का असं वाटतं ते की स्वामी शक्ती असती इथे, अण्णांचेही तप दिसते. औदुंबर हा उभा असे, औदुंबर हा उभा असे. त्याच्या तळी मंदिर हे वसे. स्वामी समर्थ मंदिर हे, स्वामी समर्थ मंदिर हे. कधी आलात पुण्यात तर हा अनुभव घ्या. मी आता जे गायलं, मी जे
सांगितलं स्वामी शक्ती कशी आहे, अण्णांचा तप म्हणजे काय आहे, तो औदुंबर कसा उभा आहे आणि आलेल्या भक्तांना कसं तिथे मार्गदर्शन होतं, कसं त्या भक्ताचा उद्धार होतो आणि तिथे आलेल्या भक्ताला जसं अक्कलकोटमध्ये असताना महाराज कधी बिनमुख पाठवत नव्हते, तसं तिथे आलेला भक्त कधीही बिनमुख जात नाही, त्याचं काम होतच, हे 100% खरंय. हा सगळा प्रवास करत करत असं म्हणतात ना की सगळं चांगलं चाललेलं असताना एक महाराज कुठेतरी परत एखादी परीक्षा, त्यावेळची परीक्षा खूपच अवघड होती. 1 एप्रिल 2018 एप्रिल पुढचा दिवस होता आणि फोन आला मला, अण्णा गेले म्हणून. अचानक म्हणलं, आता 4 दिवसापूर्वी मी बोललो, आमच्या फोनवर संभाषण व्हायचं, 4 दिवसापूर्वी मी बोललो, तिथं मठातला फोन आला होता. सगळा अंधार सगळीकडे झाला की कसं होतं, आपले आई वडील जरी आहेत नाहीत, गुरु आहे ना, आपण त्याला सांगतो काही झालं तरी तो पाठीशी आहे. हे सगळं झालं की असं की गुरु विण कोण दाखविल वाट, कोण दाखविल वाट. कुठल्याही संकटात बघा तुम्ही अण्णा कसे मार्गदर्शन करायचे की जो आपण जो गुरु आहे तो कसा तो मार्ग, काही त्याला विचारा, कोणतेही संकट आलं, काही कुठलाही प्रश्न त्याला विचारा, तो सांगणार हे अमुक अमुक, हे अमुक अमुक. आपलं हे आयुष्याचा आहे ना, हा रस्ता खूप अवघड आहे. आयुष्याचा पथ हा दुर्गम, अवघड डोंगर वाट, अवघड डोंगर वाट. इतक्या कठीण प्रसंगात जाण्याची वेळ माझ्यावर येईल असं मला वाटलं नव्हतं. आम्ही सगळेजण गेलो. 2 एप्रिलला त्यांचा अंत्यविधी झाला, स्वामी चरणी लीन झाले, पण ते फक्त देहाने, निर्गुणात या सूक्ष्म रूपात ते अजूनही आपल्या बरोबर आहेत. पुढचं कार्य कसं करायचं, कोणाला तर विचारणार कोण, हा प्रश्न महाराजांनाच विचारू म्हणलं. महाराजांच्या समोर बसलो. बऱ्याच वेळेला आपण बघा, तुम्ही पण असं करू शकता. आपल्या मनातली काही भावना असेल ना, स्वामींना सांगायची. एखादं तुम्हाला वाटलं, बोलायचं, स्वामींशी पण बोललात, ते ब्रह्मांड नायक आहेत, सर्वस्व ते जाणतात. पण जर का एखादी गोष्ट, बाबा अमुक अमुक एक माझा उद्या इंटरव्ह्यू होणार आहे, मी इतकंसं जाणार आहे, माझं काम तेवढं करून द्याल का, करा म्हणून नाही मग करून द्याल का. स्वामींना विचारलं की महाराज आता अण्णाचं नाही, आता कसं होणार आहे, कोण बघणार, आता हे कार्य पुढचं कसं, पुढे कसं न्यायचं. महाराजांनी उत्तर दिलं नाही, पण सेवा करून घेतली. आणायचे योगायोगाने लॉकडाऊन लागले, ते करोनाचं वगैरे ते काही आलं, त्याच्यात 2-3 वर्ष सगळेजण आपण घरीच होतो. तो काळ मला साधनेला उपयोगी पडला. त्या काळामध्ये आम्ही मंडळाच्या वतीने भरपूर सामाजिक कार्य केलं. अनेक गरीब लोकांना किराणा माल वाटप केलं. काही मुलांच्या शाळेच्या फिया त्याला भरायच्या होत्या, त्या भरल्या. कोणाला पगार नव्हते, त्यांना आम्ही रोख पैसे उसने म्हणून दिले. मंडळाच्या वतीने याच्या अगोदरही असं वारकरी भोजन किंवा वह्या पुस्तकं वाटप, की आपल्या घरातल्या ज्या मोलकरणी आहेत त्या मोलकरणींना काही वेळेला साडी किंवा रोख पैसे वाटप, असं आम्ही बरेच कार्य केलेले आहेत मंडळाच्या वतीने. पण करोनामध्ये आणखी एक संधी मिळाली की आणखी जास्तीत जास्त आपण समाजाच्या जवळ यायचं. बाहेर त्याला कोणी नव्हतं, पण माझ्याबरोबर आम्ही हल्लाळ साहेब, नांगरे साहेब, कधी पोरे साहेब, बाहेर पडलं की जिथं एखादा अडचणीतलं मनुष्य असेल ते माहिती घ्यायचे, त्याला संध्याकाळपर्यंत कुठून ना कुठून तरी किराणा मालाचं जे साहित्य मिळेल ते त्याच्या घरी घेऊन पोस्ट करायचं. कधी मी एकटा जायचो, कधी हे जायचे, कधी पोरे जायचे, कधी नांगरे, कधी आम्ही चौघं मिळून जायचो. एकदम 10-10 पिशव्या घ्यायच्या एखाद्या झोपडपट्टीमध्ये, पण जाऊन बघायचं खरोखरी गरज आहे का नाही. कारण अशाला काय करतात, ज्या लोकांना गरज नाही ते सुद्धा लोक ओढून ठेवून देतात. स्वामींच्या ह्या सेवेचा मला असा फायदा झाला की सन 2021 मध्ये गुरुपौर्णिमेला आपल्या हा जो आरती मंडळाचे जे सभासद आहेत त्याने एक मोठा घाट घातला की ह्या गुरुपदावरती आज तुम्हाला आम्ही बसवणार. एक 3 ते 4 दिवस त्यांनी मला सांगितलं. म्हटलं मला माहिती होतं गुरुपद वगैरे नको. गुरुपद म्हणलं की आपल्यामध्ये अशी एक रेग येते, तुम्ही तिकडे बसणार, मी इकडे बसणार. ती नाही म्हणलं तरी ते पाळावं लागतात, नियम पाळावं लागतात. हे गुरुपदाचे जे नियम आहेत ते पाळावं लागतात आपल्याला.
आणि जरी तुम्हाला आवडलं नाही तरी तुम्हाला ते करावं लागेल. मला तर आवडलं नसतं तरी मलाही तसं वागावं लागतं. मी नको नको म्हणत असताना गुरुपौर्णिमा उजाडली त्या दिवशी संध्याकाळी आरतीच्या वेळेला ह्या मार्गातले एक ज्येष्ठ पुण्यामधले स्वामी भक्त म्हणतात, त्यांचं वय जवळ 85 वगैरे आहे, वाळुंजकर म्हणून. खूप पाऊस होता 2021 साली बघा आठवून. त्या पावसामध्ये ते रिक्षा करून आले. त्यांच्या हातात एक पिशवी होती, एक नारळ, एक शाल. रिक्षातनं अगदी मंदिरापर्यंत रिक्षा आणली, उतरले. त्यांनी हलदार साहेबांना सांगितलं की आज मला स्वामींचा आदेश झालेला आहे, मला अण्णांचा आदेश झालेला आहे की आजच्या दिवशी तुम्ही जाऊन दादांना गुरुपदी बसवावं म्हणून. म्हणजे जो घाट ते इथे घालत होते हे सगळे लोक, तोच निरोप घेऊन वाळुंजकर काका ते लांबून आले. जवळजवळ एक 7-8 किलोमीटरवरनं ते रिक्षा करून आले तिथे. मग म्हणले हा जो काही मला चिन्ह मिळालं, शुभचिन्ह असेल, महाराजांनी आपली निवड केली असेल किंवा अण्णा नाही तर तू हे कार्य कर म्हणून. आणि तो पदभार सांभाळल्यानंतर आजपर्यंत जवळजवळ जेवढे होतील, जेवढे आपल्या भक्त मंदिरामध्ये येतील, त्यांना आपण जी काही उपासना सांगितली त्याच्यामध्ये प्रत्येकाला यश मिळत गेलं. अपयश कुठेही नाही. ज्याला आपण उपाय सांगतो तो काम झालं म्हणून तो अनेक अशक्य, अनेक अतर्क्य अशा काही घटना तिथे घडायला लागल्या. जसा आपण म्हणतो, मी एखादं बोललो, एखादी घटना, एखादा उपाय सांगितला की त्याच्यावर उपाय तो 100% लागू होणार, हा विश्वास तिथल्या लोकांचा बसायला लागला. आणि हे सगळं पुढचं कार्य आतापर्यंत हे सगळं सुरू राहिलं. ह्या कार्यामध्ये मी आता जसं सांगितलं की PR कुलकर्णी आहेत किंवा भोसलेच्या देशपांडे आहेत, तसे आत्ता ह्या घडीतले आत्ता 2023 किंवा 2021 सालापासून जे सेवेकरी आहेत, मी आता प्रत्येकाचं नाव घेत नाही, पण हा प्रत्येक सेवेकरी ना हा एक एक मोती आहे. आणि त्या मोत्यामध्ये आता ह्या वर्षी आपल्या लोकांची पण भर पडलेली आहे, शिवापूरच्या लोकांची पण भर पडलेली आहे, खडकीच्या लोकांची पण भर पडलेली आहे. हे सगळे मोती बघायला आपण म्हणलं मोती दिसत आहेत, पण जर का त्याला धाग्याने ओवलं ना तर तो एक सुंदर असा मोतीहार तयार होतो. पण तो धागा कधी आपल्याला दिसत नाही. आणि हा धागा म्हणजे जे अज्ञात सेवेकरी आहेत, जे आमचं नाव कुठे येऊ देऊ नका म्हणतात, ते अज्ञात सेवेकरी आहेत. हा आजच्या दिवशी मी आपल्या ह्या वर्धापन दिनी ते जे अज्ञात सेवेकरी जे कोणी आहेत, प्रसिद्धी नको जे म्हणणारे सेवेकरी आपल्यामध्ये असतील, पुण्यामध्ये आहेत, त्यांना एकदा खूप खूप मी धन्यवाद देतो. आणि कार्यक्रमाची सांगता करताना मला असं वाटतं की आता जसं मी वर्णन केलं की आता मी इथूनच विठ्ठलाचं दर्शन घेतोय, विठुमाली उभी आहे समोर, तिथं त्या जागेवर मला महाराज दिसत आहेत, कमरेवर हात ठेवलेले, आशीर्वाद देत आहेत. काय तुला काय हवंय? आपल्याला काहीच जर का प्रत्यक्ष ती ब्रह्मांड नाही उभा राहिला, प्रत्यक्ष विठ्ठल उभा राहता, आपण सुद्धा काहीच नको, एवढं आपलं तृप्त मन झालेलं असतं. असं त्याच्यामध्ये होऊ शकेल की तुझ्या पदी वाहिला मी देह भाव सारा, उडे अंतराळी आत्मा सोडून पसारा. तुझ्या पदी आता व्हायलंय, आता हा मी माझं सर्वस्व तुझ्या पदी मी अर्पण केलेलं आहे. कारण हा आत्मा कधी उडून जाईल माहिती नाही. आणि पसारा आपण हा निर्माण केलेला असतो. मनुष्य जेव्हा आपण धारण करतो हा देह, आपले नातेवाईक, आपली मुलं बाळ, माझे आई वडील, माझा अमुक, माझे मित्र, हा सगळा पसारा इथेच राहतो. एका क्षणामध्ये आत्मा उडून जात होतो. तुझ्या पदी वाहिला मी देह भाव सारा, उडे अंतराळी आत्मा सोडून पसारा. म्हणून नाम घेतो गोरा. गोरा म्हणजे गोरा काळा नाही, संत गोरा कोण. सगळ्या संतांनी सांगितले नामस्मरणावरती भर सगळ्या संतांनी दिलेले आहे. कुठल्याही कर्मकांडात राहू नका. कलियुगामध्ये फक्त नाम तुम्ही घ्या, प्रत्यक्ष परमेश्वर तुमच्या दरवाजात उभा असेल. म्हणून नाम घेतो गोरा. हा जो संतांचा जो भाव आहे त्यांनी इतकं आपल्याला सोपं करून सांगितलंय.
जर का नामस्मरण आपण मनामध्ये सतत ठेवलं, स्मरण केलं की नाम आपोआप येतं त्याच्यामध्ये. आपल्या घरामध्ये आपण जेव्हा आरती करतो, स्वामींचा जो फोटो आहे, तुम्ही कुठे गेलात, असं काही वाटलं तुम्हाला बसमध्ये प्रवास करताय, तो फोटो डोळ्यापुढे आणा, परत श्री स्वामी समर्थ नाव येते की नाही बघा. पुण्यामध्ये आम्ही मंदिरातलं सांगतो, तुझा पदी वाहिला मी देह भाव सारा, पुढे अंतराळी आत्मा सोडून पसारा. नाम तुझे घेतो गोरा म्हणून आठ याम. यशोदा काय करायची माहिती की, यशोदा श्रीकृष्णाला दिवसातनं 8 वेळा खायला घालायची. आपण दिवसाचे नुसते म्हणतो दिवसाचे 3 प्रहर, तसं नाही येते. संपूर्ण दिवसाचे 8 प्रहर, दिवसाचे 4, रात्रीचे 4. आणि जेव्हा श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला होता, पावसापासून सगळ्या गोकुळवासाचं रक्षण करण्याकरता 7 दिवस त्यांनी तो पर्वत उचलून धरला होता. ते संकट संपल्यानंतर जेव्हा गोकुळामध्ये सगळी लोक परत आली, यशोदेने बघितलं 7 दिवस झाले माझा कन्हैया उपाशी आहे, मी त्याला दिवसाला 8 वेळा खायला घालायचे. 8 गुणिले 7 56. म्हणून आपण जो 56 भोग हा जो शब्दप्रयोग रूढ झाला तो. नाम तुझे घेतो गोरा म्हणून 8 याम, देह प्रपंचाचा दास सुखे करो काम, सुखे करो काम, तुझे रूप चित्ती राहो. बघितलं स्वामींना उभे तिथे, आता हेच रूप आमच्या डोळ्यामध्ये राहू देत, हेच रूप आमच्या चित्तामध्ये राहू देत. डोळे मिटले की मला स्वामींचं ते रूप आठवावं, विठ्ठलाचं ते रूप आठवावं. कदाचित मागे विठोबा उभा असेल, पुढे स्वामी असेल, किंवा स्वामी मागे असेल, पुढे विठोबा उभा असेल, कोणतंही जे आपण मनामध्ये तुम्ही आणाल ते रूप आपल्या चित्तात साठवून ठेवायचंय. कुठेही गेलो तरी आपल्या त्या क्षणात नजरेसमोर आलं पाहिजे. आणि देह प्रपंचाचा दास, कारण हा देह आहे, ह्याला काम करू द्यायचं. कामं तुम्ही करत राहा, कोणते कुणी असं सांगितलं नाही तुम्ही काम सोडा, हे बसायचं, हा जप करा. आम्ही सुद्धा मंदिरात जी लोक आहेत मी त्यांना विचारतो, तुम्ही कुठं नोकरीला आहात, IT मध्ये आहात, मग तुम्हाला रात्रीचं जर का काही काम असेल तर मी त्यांना सांगायचं तुम्ही पहाटे उठून अमुक अमुक करा. तो बिचारा रात्रभर काम करणार, पहाटे उठून तो जप कसा करत बसणार. त्याच्या सोयीप्रमाणे मी त्याला सांगतो की तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे असं असं करा. तसं ते हा देह प्रपंचाचा दास सुखे करो काम, तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम, पांडुरंग 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. जय जय श्रीराम 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 जय जय श्रीराम. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा पाठीमागं, मागचे पण. वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपण आता स्वामींचा जय जयकार करू. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ.
जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय. पुढची कार्यक्रमाची सूत्र परत एकदा मी हल्दर साहेबांच्याकडे सोपवतो. श्री स्वामी समर्थ. अमृतवाणी, अमृतवाणी नंतर गर्दभवाणी कसं वाटतंय ना? नाही, पण त्याला इलाज नाही. एवढा सगळा पूर्ण सोहळा संपन्न झाला. इथं सत्संगाचा सोहळा जो कार्यक्रम मी म्हटलं होतं, आपण कार्यक्रम करतो आणि त्याच्या सत्य शेवटी आपण म्हणाल हा सत्संगाचा महासोहळा होता, महासत्संग होता. हा सोहळा संपन्न करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमाला, या सोहळ्याला हातभार लावले त्यांच्या सगळ्यांचे मी आभार मानतो. मुख्य म्हणजे रेखाताई माऊली, मोहनराव, त्यांचं कुटुंबीय. मुख्य काम करण्यासाठी जी शक्ती जी लागती, युवा शक्ती, त्याची कमतरता असून सुद्धा हा सोहळा इतक्या संपन्न त्यांनी, इतक्या सुलभतेने संपन्न केला असं आपल्याला कुठंही आम्हाला जाणवलं नाही. आम्ही सकाळी इथं आलो तेव्हापासून बघतोय की कुठलीही कमतरता नव्हती, काहीही असं आम्हाला कुठलीही उणीव भासली नाही. आकंठ जेवण म्हणजे काय असतं ते आज आम्ही अनुभवलं. आकंठ जेवण म्हणजे काय असतं माहिती? असं मी हा घातलं की इथं घशाला लागतं, त्याला म्हणतात आकंठ जेवण. एवढं आकंठ अत्यंत चविष्ट रुचकर भोजन आम्ही केलं. कुठल्याही गोष्टीला त्यांनी, प्रत्येक गोष्ट त्यांनी बारकाईने अभ्यास केला होता. म्हणजे इथं आल्यानंतर काय लागतं, आल्या आल्या चहा, त्यानंतर बाकीचं इतर थोड्याशा गोष्टी, लगेच चहा, त्यानंतर भोजन, बाकी सद्गुरूंचं पाद्यपूजन वगैरे अशा सगळ्या गोष्टी. त्यानंतर परत मग आपला पालखी सोहळा, त्याच्यानंतर बाकीचं हा कार्यक्रम घेणं इतकं सोपं नाही. ह्या सगळ्यांचे मी खूप खूप आभार मानतो. संपूर्ण पंढरपूर शाखेचे मी आभार मानतो आणि हे माझं कर्तव्य समजतो की आपल्या आभाराशिवाय, आपल्या या कार्याशिवाय, आपल्या हातभाराशिवाय हा कार्यक्रम संपन्न झालाच नसता. श्री स्वामी समर्थ. आता या कार्यक्रमाची सांगता आपण महाप्रसादने करूया. श्री स्वामी समर्थ.